नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 5 आणि 6 मे 2025च्या चालू घडामोडी। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज करून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। प्रश्न पहिला आहे, ऑपरेशन हॉक 2025 कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, CBI द्वारे लॉन्च करण्यात आले आहे। प्रश्न दुसरा आहे, CBI द्वारा कोणते ऑपरेशन लॉन्च करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑपरेशन हॅक 2025। प्रश्न तिसरा आहे, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार सुनील छेत्रीने सर्वाधिक किती वेळा जिंकला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 7 वेळा जिंकला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सुभाषिस बोस यांना प्रदान करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, वेबनाड सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, केरळ या राज्यात आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, कोणते राज्य एक्सप्रेस वे वर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, इंटरनॅशनल फायटर्स डे कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 4 मे रोजी साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, देवी ई बस सेवा कुठे लॉन्च करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली येथे लॉन्च करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, नवी दिल्ली येथे कोणती बस सेवा लॉन्च करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, देवी ई बस लॉन्च करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, देवी ई बस सेवा नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रेखा गुप्ता यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, पॉल अँड शॉर्कने कोणत्या भारतीय क्रिकेटला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, KL राहुल यांना। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, पॉल अँड शॉर्क कोणत्या देशाच्या कपड्याचा ब्रँड आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इटली या देशाचा। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, गुंडाराम अभिलेख कोणत्या राज्यात आढळले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तेलंगणा या राज्यात। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने 2025 मध्ये कितवा स्थापना दिन साजरा केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 55वा। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, IPL मध्ये 6 बॉलला 6 षटकार ठोकणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रियाक पराग। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, रियाक पराग IPL मध्ये एका षटकात 5 षटकार ठोकणारा कितवा फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5वा। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील किती गावामध्ये मधाचे गाव ही योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 10 योजना। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, महाराष्ट्र राज्यातील विविध 10 जिल्ह्यातील 10 गावात मधाचे गाव ही योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या विभागाने घेतला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उद्योग ऊर्जा आणि कामगार योजनेने। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 भारतात कोणत्या राज्यात होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्यापार किती अब्ज डॉलरपर्यंत घसरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 490ने घसरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा तेलंगणा राज्यात कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 10 ते 31 मे 2025 रोजी पर्यंत। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अरिना सबालेंका। पुढचा प्रश्न आहे नंबर 23, अँथनी अल्बानीज हे कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ऑस्ट्रेलियाच्या। पुढचा प्रश्न आहे नंबर 24, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत अँथनी अल्बानीज कितव्यांदा विजयी झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत। पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25, कोणत्या देशाने अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पाकिस्तान या देशाने। मित्रांनो, हे होते
5 आणि 6 मे 2025च्या चालू घडामोडी अशाच नवीन जीकेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.